Well, I think I'm extremely overwhelmed and emotional right now. I think this film has been through so much, and to see that the film is finally releasing and to see the kind of reactions that the film is getting, the reactions that, I think reactions to my performance, I mean, extremely overwhelming. I think we've not really promoted this film. Actually, सबसे ज़्यादा मुश्किल चीज़ ये थी. मुझे लगा था बड़ी अच्छी बात है, रिलैक्स करेंगे, लेकिन फिल्म के पहले मेरा वॉइस फिल्म के पहले बहुत नर्वसनेस होती है. तो यूजुअली जब आप प्रमोशन कर रहे होते हो तो पूरा दिन निकल जाता है, लेकिन इस बार बहुत वेट करना पड़ा और इसकी वजह से वक्त गुजर नहीं रहा था, ऐसा लग रहा था. I don't think we need to promote the film anymore. This film should speak for itself. And I think we've done everything that we need to do. Now it's time for people to decide what they feel. पद्मावतच्या प्रदर्शनासाठी ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. आज राजपूत सेनेनं भारत बंदचं आवाहन केलंय. तसंच देशामध्ये अनेक ठिकाणी पद्मावतच्या विरोधात हिंसक आंदोलनं सुरू असल्यामुळे थिएटर्सच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या विरोधाचा बुकिंगवर मात्र फारसा प्रभाव असल्याचं दिसून येत नाहीये. 4 राज्यांनी पद्मावत चित्रपटावर घातलेली बंदी सुप्रीम कोर्टात उठवली असली तरी या राज्यांमध्ये पद्मावत प्रदर्शित होणार नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गोव्यामध्ये चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय मल्टीप्लेक्स असोसिएशनने घेतलाय. करणी सेनेची पद्मावतच्या विरोधात देशभरात हिंसक आंदोलनं सुरू आहेत. राजस्थान आणि हरियाणामध्ये बसेसची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. मंगळवारी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबादमध्ये चित्रपटगृहांची तोडफोड केली. चित्रपट सर्वत्र आज प्रदर्शित होत असला तरी करणी सेनेचा आक्रमक पवित्रा कायम आहे आणि त्यामुळे चित्रपटगृहांचं नुकसान टाळण्यासाठी मल्टीप्लेक्स असोसिएशननं माघार घेत 4 राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतलाय. पद्मावतच्या विरोधात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं झाली असताना मुंबईमध्ये या सिनेमाच्या पेड प्रिव्ह्यूला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत हा पेड प्रिव्ह्यू झाला आणि यानंतर सिनेमाला होणारा विरोध हा निरर्थक असल्याचं प्रेक्षकांनी सांगितलंय. बहुत अच्छी मूवी है. जो विरोध हो रहा है उसके बारे में ऐसा कुछ भी नहीं है. और उसमें राजपूत का ही दिखाया है कि कैसे त्याग और क्या है पद्मावती का. बहुत अच्छी पिक्चर है, बहुत अच्छी पिक्चर है, संस्कार की पिक्चर है. उसमें रानी पद्मावती ने अपने मतलब पति के लिए, अपने शहर के लिए, हिंदुत्व के लिए अपनी जान की आहुति दे. कोई सेंटिमेंट्स को हर्ट नहीं हो रहा है. मूवी काफ़ी अच्छी है और मूवी चलेगी, काफ़ी अच्छी चलेगी. कोई सेंटिमेंट्स को हर्ट नहीं किया लोगों ने. पद्मावत चित्रपटाविरोधात धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर जवळच्या आमोदे गावामध्ये एसटीवर दगडफेक करून एसटी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यावेळी पद्मावत चित्रपटाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अचानक आमोदे जवळच्या मंदिराजवळ एसटीवर दगडफेक करण्यात आली. शिरपूरहून धुळ्याकडे जात असताना ही घटना घडली. काही वेळानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी पोहोचली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. पद्मावत चित्रपट प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातल्या जुने काळोदेमध्ये राजपूत समाजाच्या युवकांनी तापी नदीच्या पात्रामध्ये जल आंदोलन केलं. अनेक तरुण आणि महिला तापी नदीच्या पाण्यात उतरले. रात्री 10 अंश सेल्सिअस तापमानात सुद्धा हे आंदोलक पाण्यातच होते. पद्मावत हा महाराणी पद्मावती यांच्या इतिहासावर आधारित चित्रपट प्रदर्शित करू नये या मागणीसाठी राजपूत समाजानं हे आंदोलन केलं. नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणाच्या प्रवेशद्वारावर करणी सेना महाराणा प्रताप सेनेनं हल्लाबोल केला. भन्साळी आणि पद्मावत चित्रपटाविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी प्रदर्शनाबद्दल नाराजी व्यक्त केली. जलसमाधीचा इशारा त्यांनी दिल्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा इथं तैनात करण्यात आला होता. पद्मावत चित्रपटाला करणी सेनेचा विरोध कायम आहे आणि या चित्रपटाला विरोध करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये सिंहगड रोड परिसरात गाड्यांची तोडफोड केली. यामध्ये 18 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत तोंडपाटीलकी सुरू झाली आहे. राज्यात अस्थिरता येऊ नये यासाठी शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढलेला नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलंय. तसंच 2019 मध्ये भाजपच नंबर 1चा शत्रू असल्याचं
संजय राऊतांनी नमूद केले आणि त्यामुळे निवडणुकीपूर्वीच सत्ताधाऱ्यांमधला कलगीतुरा महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळणार आहे. मला तर अपेक्षा युती धर्माची स्वाभाविकता होतीच, पण 2019च्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना करत असेल तर शिवसेनेला थेट उत्तर देऊ इच्छितो. 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष वेगळं लढायला तयार आहे. महाराष्ट्रातील तमाम जनता ही त्या निवडणुकीसाठी तयार आहे, पण यावेळेला नुकसान होईल तर ते तुमचंच, ही आमची अधिकृत भूमिका आहे. आम्ही रणशिंग 2019चा फुंकला आहे. महाराष्ट्र आता अस्थिर करून राज्याचं नुकसान करायचं नाही. आम्ही महाराष्ट्राचं काही देणं लागतो, आम्ही घेणं लागत नाही. सत्ता हा आमचा ऑक्सिजन नाही आहे, पण महाराष्ट्र टिकला पाहिजे. महाराष्ट्र अस्थिर झाला तर हे राज्य कोलमडून टाकण्यासाठी अनेक शक्ती उभ्या आहेत देशामध्ये, त्यांचं फावे. मला असं वाटतं की शत्रू कोणाला मानायचं हे जनता ठरवेल. या क्षणी जर आम्ही घोषणा केल्या उद्धवजींनी की आम्ही स्वतंत्रपणे लढू, तर आम्हाला नक्कीच आमची पहिली लढाई भारतीय जनता पक्षाबरोबरच असेल. हे काय लपून राहिलेलं नाही, कारण आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे तसं अस्तित्व दिसत नाही. राष्ट्रवादी पक्ष आता कुठे परत नव्यानं उभं राहायचा प्रयत्न करतो आहे. अशा वेळा जो सत्तेतला पक्ष असतो त्याच्या विरुद्धही लढाई असते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मनसेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरेंनी या निमित्तानं उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवणारे व्यंगचित्र काढले. शिवसेनेच्या राजकीय भूमिकेवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी मार्मिक भाष्य केले आणि या निमित्तानं पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्या कुंचल्याचे फटकारे सहन करावे लागतात. मानलं तर व्यंगचित्र आणि मानलं तर राजकीय टीका असा दुहेरी हेतू राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून साधला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात असलेली वाघाची शिवसेना आता राहिली नसून त्याची शेळी ससा नाही तर कासव झाल्याची टीका अजित पवारांनी केली. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद इथे राष्ट्रवादीच्या वतीनं हल्लाबोल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मोर्चानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेनं 3 वर्षात 100 वेळा सरकारमधून बाहेर पडण्याच्या धमक्या दिल्या, मात्र त्यामुळे ते कशाला सत्ता सोडतील असा सवाल पवारांनी केलाय. यावेळी अजित पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवरही टीकास्त्र सोडलं. या भाजप शिवसेनेला कळायला नको, नुसती शिवसेना भाजप एकमेकाच्या विरोधामध्ये भांडतात. त्याच्या संदर्भामध्ये शिवसेना रोज आवाज टाकते, आम्ही पुढच्या वेळेस स्वतंत्र निवडणुका लढवणार, आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार. आता ती शिवसेना पण राहिली नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या काळातली शिवसेना आणि तो वाघ, आता शेळी पण राहिली नाही आणि ससा पण नाही, आता कासव झाले. जरा तुम्ही आलं की ती पाय पण आत घेते, मुडकं पण आत घेते, काहीच करत सगळं का गेलं पत्ता लागला. ही अवस्था त्या शिवसेनेची झाली. विदर्भातील कीटकनाशक फवारणी मृत्यू प्रकरणी एसआयटीचा अहवाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी संपूर्ण स्थानिक प्रशासकीय यंत्रणा दोषी असल्याचं अहवालात म्हटलंय, मात्र यामध्ये एकाही दोषी अधिकाऱ्याचं नाव नाहीये. विशेष म्हणजे ज्या कीटकनाशकामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्या कीटकनाशक कंपन्यांना मात्र दोषमुक्त ठरवण्यात आलंय. एसआयटीच्या अहवालामध्ये एकाही कंपनीचं नाव नाहीये. दुसरीकडे अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असलेल्या शेतमजुराला फवारणी करता येणार नाही. तसं केल्यास त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होणार आहे. तसंच वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असलेल्या शेतमजुराला काम देणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या प्रकाराचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवकाला राहणार आहे. यवतमाळमध्ये शेतकरी संघर्ष समितीनं सुरू केलेल्या चक्री धरणं आंदोलनाच्या 5व्या दिवशी सरकारची प्रतिकात्मक तिरडी यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी या प्रमुख मागणीसाठी यवतमाळच्या तिरंगा चौकात 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचे हे चक्री धरणे आंदोलन सुरू आहे. शासनाच्या नाकर्तेपणानं देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांनी दररोज अभिनव पद्धतीनं आंदोलन चालवलंय. या आंदोलनाची अद्याप शासनानं दखल घेतली नाहीये आणि त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करून राज्यभर पोहोचवण्याचा निर्धार शेतकरी संघर्ष समितीनं केलाय.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातल्या प्रस्तावित ऑइल रिफायनरी प्रकल्पासाठीचा विरोध आता आणखी तीव्र होऊ लागलाय। राजापूर तालुक्यातल्या सागवे गावात प्रकल्पाच्या समर्थनार्थ एका घरात गुपचूप बैठक बोलावण्यात आली होती आणि या प्रकल्पाच्या बाजूने असणारे काही ग्रामस्थ तसेच राजापूरचे प्रांत अभय करगुटकर हे या बैठकीला आले होते। ग्रामपंचायत इमारत किंवा सरकारी कार्यालयात ही बैठक सुरू नसल्याची माहिती प्रकल्पाच्या विरोधातल्या महिलांना समजतात रणरागिणी अवतार धारण केलेल्या महिला बैठकीच्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी ही बैठक गावच्या घरात कशी असा सवाल उपस्थित करत ही बैठक उधळून लावली। महिलांचा आक्रमक रूप पाहून बैठकीच्या ठिकाणाहून प्रांतांना पळ काढावा लागला। महिलांनी प्रांतांवर प्रश्नाचा भडीमार केला, मात्र रणरागिणीसमोर प्रांतांना काहीही बोलता आलं नाही आणि त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं। गुंतवणुकीच्या माध्यमातून भरघोस परतावा देण्याच्या आमिषानं औरंगाबाद परिसरातल्या जवळपास 3000 लोकांना राजस्थानच्या गरिमा रिअल इस्टेट अँड अलॉइड कंपनीनं कोट्यवधींचा गंडा घातला। नागरिकांच्या तक्रारीनंतर कंपनी संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। 2010ला औरंगाबादमध्ये गरिमा रिअल इस्टेट अँड अलॉइड लिमिटेड या कंपनीनं गुंतवणुकीच्या आकर्षक योजना जाहीर केल्या आणि यासाठी कंपनीनं राजस्थानात त्यांचं मोठं प्रस्थ असल्याची बतावणी केली। तर काही लोकांना राजस्थानात नेत त्यांना एक मोठा दूध प्रक्रियेचा उद्योग देखील दाखवण्यात आला आणि या गोष्टीमुळे भुलून नागरिकांनी मोठी गुंतवणूक केली आणि त्यांच्या नशिबी अखेर फसवणूक आली। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंडितराव माइन्स अँड मिनरल्स या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी भुदरगड तालुक्यातल्या ग्रामस्थांनी भुदरगड पोलीस स्टेशन आणि भुदरगड तहसील कार्यालयात जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। रोजगारासाठी प्राधान्य देण्याची मागणी स्थानिक युवक वारंवार करतात, मात्र याकडे कंपनीनं दुर्लक्ष केल्यामुळे संतापलेल्या युवकांनी अचानक भुदरगड पोलीस स्टेशन आणि भुदरगड तहसील कार्यालयात धावत येऊन अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्यांच्या हातातून रॉकेलचे कॅन काढून घेतले आणि त्यामुळे अनर्थ टळला। या तिन्ही युवकांना ताब्यात घेण्यात आले। भंडाऱ्यामध्ये लाखांदूर तालुक्यातल्या रोहिणी या गावामध्ये राहणाऱ्या एका तरुणीनं जुन्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे। निशा कावळे असे या तरुणीचं नाव असून आत्महत्या करण्याचा व्हिडिओ तिनं बनवलाय। निशाचं लग्न जुळण्याआधी तिचा प्रियकर निखिल बोरकरसह प्रेमसंबंध होते, मात्र लग्नासाठी तो टाळाटाळ करत होता आणि त्यामुळे निशाच्या कुटुंबियांनी 31 डिसेंबरला तिचा साखरपुडा दुसऱ्या तरुणासोबत लावून दिला। 4 फेब्रुवारीला त्यांचं लग्न होणार होतं, मात्र मंगळवारी निशानं विषप्राशन करून आत्महत्या केली। विषप्राशन करत असतानाचा व्हिडिओ सुद्धा तिनं बनवला आणि जुना प्रियकर निखिल तसंच इतर मैत्रिणींना पाठवला। निशाच्या आत्महत्येप्रकरणी निखिलच दोषी असल्याचा आरोप मृत मुलीच्या कुटुंबियांनी केला। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथल्या राम मंदिरातल्या 16 पंचधातूंच्या मूर्ती चोरीला गेल्यात। या सर्व मूर्ती 1,500 वर्षांपूर्वीच्या असल्याचं सांगण्यात येते। यामध्ये राम, कृष्ण, बालाजी, पद्मावती देवी आणि इतर देवी देवतांच्या 12 मूर्ती चोरट्यांनी चोरल्यात। मंदिराचं कुलूप तोडून चोरट्यांनी या अतिप्राचीन अशा मूर्ती चोरलेल्या आहेत। जागतिक बाजारात या मूर्तींची किंमत कोट्यवधी असल्याचं सांगण्यात येत आहे। या चोरीमागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। पुजारी आणि काही भाविक दर्शनासाठी आल्यानंतर चोरीचा हा सगळा प्रकार उघडकीला आला। पवईच्या रामबाग विभागामध्ये 400 फूट खोल खाणीमध्ये फिजा खान ही 17 वर्षांची तरुणी बुडाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सोमवारी दुपारी 1 वाजता ही तरुणी एका भागामध्ये शौचास आली होती आणि त्यानंतर इथे तिची चप्पल आणि ओढणी आढळून आली आहे। अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान या तरुणीचा शोध घेत होते, मात्र घटनेला 24 तास उलटून गेलेत। काही शोध या तरुणीचा अजूनही लागलेला नाहीये। या खाणीत पडून किंवा आत्महत्या करून अनेकांनी यापूर्वी आपला प्राण गमावलाय। जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची 1-6 धावा अशी अवस्था झाली। मार्करमला बाद करून भुवनेश्वर कुमारनं दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला, मात्र त्यानंतर नाईट वॉचमन रबाडा आणि एल्गारनं आफ्रिकेची पडझड होऊ दिली नाही। चेतेश्वर पुजारानं जोहान्सबर्ग कसोटीमध्ये अनोख्या विक्रमाला गवसणी घातली। पुजारानं तिसऱ्या कसोटीत खातं उघडण्यासाठी तब्बल 53 चेंडूंचा सामना केला। दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांचा सामना करताना त्यानं हा विक्रम केला। याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या फाफ ड्युप्लेसिसच्या नावावर होता।
24वा क्रिस्टल पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये दाखल झालेल्या शाहरुख खान भर रस्त्यात गाडी थांबवून खास पोज दिली. बर्फाच्छादित अशा या परिसरात ही पोज देताना स्वित्झर्लंड में आके ये न किया तो क्या किया असा स्वतःला प्रश्नही विचारला आणि हा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.